म्यूट पॅनल गॅलरीमध्ये बसवण्याचं काम चालू आहे. आउटडोरला बऱ्याच वेळेला असं होतं की फक्त स्क्रू फिटिंग ज्या वेळेला तुम्ही करता तर त्याच्यामध्ये सिलिंग पडण्याचे चान्सेस 70-80% असतात. कारण बऱ्याच वेळेला कारागीर बॅटअप पट्टी त्याच्या इन्स्ट्रुमेंटच्या हिशोबानं लांब जवळ लावत असतोय. त्यावेळेला काय होतं, बऱ्याच वेळेला आउटडोरला त्याला एक ठराविक वयोमर्यादा आहे, त्याच्यामध्ये स्क्रू लूज झाला किंवा काय झालं तर ते निसटण्याची किंवा पडण्याचे चान्सेस बरेच असतात. त्याच्यासाठी याला अशा पद्धतीनं PVC ग्लो लावून नंतर मग त्याचं अशा पद्धतीनं फिटिंग केलं जातं. त्याचा फायदा एवढाच आहे की स्क्रू विथ ग्लो, त्याच्यामुळं सिलिंग अजिबात पडत नाही. कारण स्क्रू तर असतोच, विथ ग्लो असल्यामुळं पूर्ण पट्टीवरती ते पेस्टिंग होतं आणि एक 2 ते 3 मिनिटांमध्ये एकदम सक्त सुकून जातं. ते सिलिंग परत काढत्या वेळेला सुद्धा ते तोडून काढावं लागतं, एवढं सक्त ते बसतं. हवा किंवा पाणी याचा त्याच्यावरती कसलाही इफेक्ट होत नाही. त्याशी बऱ्याच हे न वापरता बसवतात लोक आणि त्याच्यामुळे सिलिंग 100% नाही, 101% पडते. अशा पद्धतीने जर फिटिंग केलं तर अतिशय उत्कृष्ट, अगदी लाईफ टाईम तुम्ही तोडूनच काढावं लागतं, ते असं निघत नाही. त्याच्यामुळं अशा पद्धतीने फिटिंग करणं गरजेचं आहे. नमस्कार.